श्री स्वामी समर्थ. धनुराशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधी कधी आयुष्यात असे काही दिवस येतात जे आपल्याला थोडे थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पुढचा मार्ग कोणता? केलेले प्रयत्न कधी फळाला येतील? नशिबाची साथ कधी मिळेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनुराशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण, धैर्य आणि आशेचा संगम घेऊन येणारा आहे. काही क्षण असे येतील की तुम्हाला वाटेल की परिस्थिती कठीण आहे, पण त्याचवेळी जीवनात आशेचा एक छोटासा किरणही दिसेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची संधी मिळेल. जुन्या आठवणी, काही अपूर्ण स्वप्ने आणि काही नवे संकल्प तुमच्या मनात जागे होतील. या सगळ्या भावनांमधून तुम्ही अधिक मजबूत बनू शकता. करिअर आणि व्यवसाय. हा आठवडा तुमच्या कामाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे संकेत देणारा ठरू शकतो. सुरुवातीला कामाचा ताण थोडा जास्त जाणवेल. काही कामे वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे मनात थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. परंतु तुमचा जिद्दी स्वभाव तुम्हाला हार मानू देणार नाही. कार्यालयात एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी जड वाटेल, पण तीच पुढे तुमच्या यशाचे कारण ठरू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीकडे लक्ष देत आहेत. कधी कधी ते उघडपणे कौतुक करत नाहीत, पण मनातून तुमच्या कामाचे मूल्यमापन होत असते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. नवीन व्यवहार करताना घाई करू नका. एखादा जुना ग्राहक किंवा मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतो आणि त्यातून व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते. काही वेळा तुम्हाला वाटेल की तुमच्या प्रयत्नांचे योग्य फळ मिळत नाही, पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक मेहनत कधीतरी फळ देतेच. या आठवड्यात संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. तुमचा स्पष्ट स्वभाव कधीकधी इतरांना कठोर वाटू शकतो, त्यामुळे बोलताना थोडी सौम्यता ठेवली तर वातावरण अधिक सकारात्मक राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते. कदाचित नवीन प्रोजेक्ट, कौतुक किंवा प्रगतीची संधी, त्यामुळे आशा सोडू नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन साधण्याचा आहे. उत्पन्नाचे काही मार्ग स्थिर राहतील, पण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा, कुटुंबातील एखादा कार्यक्रम किंवा प्रवास यामुळे पैसे खर्च होऊ शकतात. तुम्ही स्वभावाने उदार आहात, त्यामुळे कधीकधी इतरांच्या मदतीसाठी स्वतःचे नुकसानही सहन करता. पण या आठवड्यात आर्थिक व्यवहार करताना थोडा विचार करणे आवश्यक आहे. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या मित्राकडून किंवा जुन्या व्यवहारातून अडकलेली रक्कम परत मिळू शकते, त्यामुळे मनाला थोडा दिलासा मिळेल. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अजून थोडा वेळ थांबणे योग्य ठरेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा जाणवेल. एखादी छोटी आर्थिक संधी तुमच्या हातात येऊ शकते, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवत बचतीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात मनाच्या भावनांना जपण्याचा काळ आहे. प्रेमसंबंधात काही लहान गैरसमज निर्माण होऊ शकतात. कधीकधी शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी असते, पण खूप वेळ शांत राहिल्यास गैरसमज वाढू शकतात. जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. कधीकधी फक्त एक प्रेमळ शब्द किंवा छोटासा संदेशही नात्याला नवीन ऊब देऊ शकतो. अविवाहित धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा खास ठरू शकतो. एखादी नवीन ओळख तुमच्या जीवनात येऊ शकते. सुरुवातीला ती फक्त मैत्री वाटेल, पण हळूहळू त्या नात्यात भावना वाढू शकतात. कुटुंबातील नात्यांमध्ये थोडे चढउतार जाणवतील. घरातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावू शकते, पण अशावेळी राग न धरता समजून घेण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा छोटा कौटुंबिक कार्यक्रम किंवा भेट तुमच्या मनाला आनंद देईल. शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असू शकतो. अभ्यास करायचा आहे हे माहीत असूनही मन कधीकधी विचलित होऊ शकते. मोबाईल, सोशल मीडिया किंवा मित्रांच्या गप्पा यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. पण जर तुम्ही स्वतःला शिस्तीत ठेवले तर या आठवड्यात खूप काही शिकता येईल. शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा तणावपूर्ण असू शकतो, पण लक्षात ठेवा की मेहनत कधीच वाया जात नाही. प्रत्येक अभ्यासाचा तास तुमच्या भविष्याची पायाभरणी करत असतो. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्राबद्दल नवीन कल्पना सुचू शकतात. एखादा कोर्स, नवीन कौशल्य किंवा प्रशिक्षण सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण आहे, पण मनाचा ताण शरीरावर परिणाम करू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. झोपेची कमतरता जाणवू शकते. उशिरापर्यंत मोबाईल वापरणे किंवा जास्त विचार करणे यामुळे मन थकू शकते,
त्यामुळे नियमित झोपेची सवय लावा. हलका व्यायाम, योग किंवा प्राणायाम केल्यास मन शांत राहील. सकाळी थोडा वेळ निसर्गात फिरणे तुमच्या ऊर्जा पातळीला वाढवेल. आहारावर विशेष लक्ष द्या. जास्त तिखट, तेलकट पदार्थ टाळा. पाणी जास्त प्या आणि फळेभाज्या आहारात वाढवा. मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती. या आठवड्यात तुम्हाला आध्यात्मिकतेकडे आकर्षण वाटू शकते. कधीकधी मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. जीवनाचा खरा अर्थ काय? आपण घेतलेला मार्ग योग्य आहे का? अशावेळी देवाची आठवण मनाला शांत करते. प्रार्थना, मंत्रजप किंवा ध्यान यामुळे अंतर्मन स्थिर होते. तुमच्या आयुष्यात काही जुने प्रसंग आठवू शकतात. त्या आठवणींमधून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. भूतकाळात अडकून न राहता भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. उपाय: गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. श्री विष्णू किंवा गुरु बृहस्पतीची प्रार्थना करा. गरजू लोकांना अन्नदान केल्यास मनशांती मिळेल. एकूण हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी भावनांचा, संघर्षांचा आणि नव्या आशेचा प्रवास घेऊन येणारा आहे. काही क्षण असे येईल की मन थोडे खिन्न होईल, पण त्याच वेळी आशेचा एक किरणही दिसेल. तुमच्या मेहनतीवर आणि सकारात्मक विचारांवर विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही नवीन संधीची सुरुवात असते. हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास, संयम आणि नव्या आशेचा संदेश घेऊन येणारा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या होत नसल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. कधीकधी केलेल्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते आहे असे वाटेल आणि मनात थोडी खिन्नताही येऊ शकते. पण अशावेळी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कामाच्या क्षेत्रात सुरुवातीला थोडा ताण असला तरी हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमची जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक अडथळे दूर होऊ शकतात. एखादे अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मनाला समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहणे आवश्यक आहे. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. एखाद्या जुन्या व्यवहारातून किंवा थकीत पैशांमधून थोडा आर्थिक दिलासा मिळू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनांना जपण्याचा आणि संवाद वाढवण्याचा आहे. प्रिय व्यक्तींशी मोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. कुटुंबातील एखादा छोटासा आनंदाचा क्षण तुमच्या मनाला मोठा दिलासा देऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणे जास्त महत्त्वाचे ठरेल. थोडा व्यायाम, ध्यान किंवा देवाची प्रार्थना यामुळे मानसिक शांतता मिळेल. एकंदरीत पाहता हा आठवडा तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाचे गोष्टी समजावून देणारा आणि पुढील काळासाठी नवीन प्रेरणा देणारा ठरू शकतो. प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जात राहा, कारण कधीकधी आयुष्यातील छोटे संघर्षच मोठ्या यशाची पायाभरणी करत असतात. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद.